नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी अपडेट आहे। लाडक्या बहिणींना जून आणि जुलैच्या महिन्याचा हप्ता मिळाला नसेल तर ऑगस्ट मध्ये मिळणार आहे का, आणि आता या ठिकाणी त्या पात्र असून सुद्धा त्यांना जून आणि जुलैचा कॉमन हप्ता मिळाला नाही, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत तुम्हाला देणार आहे। या ठिकाणी पहा, तुम्हाला दुसरे व्हिडिओ पाहायची गरज नाही। हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या संपूर्ण लक्षात येईल आम्हाला जून आणि जुलैचा हप्ता का मिळाला नाही आणि आम्ही पात्र असून सुद्धा आणि आता ऑगस्ट मध्ये मिळणार आहे की नाही, ही संपूर्ण माहिती तुम्हाला ह्या एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहता येणार आहे। या ठिकाणी पहा, तुम्हाला कुठेही जायची गरज नाही। तुमचा बँकेचा अकाउंट पोस्ट बँकेचा अकाउंट आहे का, स्टेट बँकेचा अकाउंट आहे का, बँक ऑफ इंडियाचा अकाउंट आहे का, अदर कोणत्या बँकेचं अकाउंट आहे, संपूर्ण तुम्हाला कुठलेही अकाउंट असेल तर काही अडचण येणार नाही। फक्त तुमच्या बँकेला जे आहे ते तुमचं आधार लिंक असणं महत्त्वाचं आहे। आधार लिंक असेल तर तुम्हाला काही अडचण येणार नाहीये। फक्त तुमचा प्रश्न आहे की आम्ही पात्र असून सुद्धा आम्हाला जून आणि जुलैचा हप्ता मिळाला नाही तर का मिळाला नाही, याचं प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे। संपूर्ण तुमचे कन्फ्युजन जे आहे ते संपूर्ण ह्याच व्हिडिओ तुम्हाला पाहता येणार आहेत। या ठिकाणी तुम्ही पहा, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। या ठिकाणी पहा, आपल्या राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे मॅडम यांनी ही पोस्ट केली त्यांच्या फेसबुक पोस्टवर। त्यांनी काय पोस्ट केली या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, तो तुमच्या संपूर्ण लक्षात येईल की तुमचा लाभ कशामुळे बंद झालेला आहे। या ठिकाणी पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जाची ओळख पटवण्यासाठी महिला व बाल विकास विभागाने शासनाच्या सर्व विभागाकडून माहिती मागवली होती। काय केलेलं आहे की ज्या पात्र ठरलेल्या सर्व अर्ज आहेत त्यांची ओळख पटवण्यासाठी, म्हणजे त्या खरोखर पात्र आहेत का, त्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, बाल विकास विभागाने, महिला व बाल विकास विभागाने शासनाच्या इतर विभागाकडून माहिती मागवली होती। आणि यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे 26.34 लाख लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती जी आहे ते शासनाच्या निदर्शनास आलेली आहे। त्यामुळे त्यांनी काय केलेलं आहे, ज्या लाडक्या बहिणींनी पात्र नसून सुद्धा लाभ घेतला आहे आणि डाटा काढून मागवलेला आहे, त्या ठिकाणी त्यांच्या निदर्शनास आलेलं आहे की काय आलेलं आहे की ह्यामध्ये लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनेचा लाभ घेत आहेत। एकापेक्षा जास्त लाभार्थी लाभ कोणत्या योजनेचा घेत आहेत, तर त्यांनी जर पीएम किसान योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांना लाडक्या बहिणीचा लाभ 1,500 रुपये भेटणार नाहीये, त्यांना त्यामध्ये काही पैसे भेटणार आहेत। त्यांनी जर नमो शेतकरी योजनेमध्ये लाभ घेत असतील तर त्यांना संपूर्ण लाभ लाडक्या बहिणीचा भेटणार नाहीये। जे निर्धार योजनेचा लाभ घेतात की श्रावण बाळ योजना असेल किंवा इतर कुठली योजना असेल त्या योजनेचा लाभ घेत असतील तर ह्यामधला लाडक्या बहिणीमधला त्यांना संपूर्ण लाभ भेटणार नाहीये। अशा योजनेचा लाभ घेऊन सुद्धा त्या लाडक्या बहिणीचा लाभ घेत होते, त्यामुळे असे बाब ही शासनाच्या निदर्शनास आलेली आहे। आणि ही बाब येऊन सुद्धा आणखीन काय बाब आलेली आहे लक्षात त्यांच्या, की काही कुटुंबामध्ये काय झालेलं आहे की 2 पेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे लक्षात आले आहे। आणि पुन्हा आणखीन काय लक्षात आले आहे की काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याची बाब ही सरकारच्या निदर्शनास आले आहेत। ह्यामुळे जे आहे ते काय केलेलं आहे, सरकारने काय कारणास्तव, ह्या कारणास्तव जे आहे ते त्यांना त्यांचा लाभ तात्पुरता बंद केलेला आहे। कधीपासून, जून 2025 पासून। या माहितीच्या आधारे जून 2025 पासून 26.34 लाख 26.34 लाख म्हणजे तुम्ही पण असू शकता, त्यामध्ये तुमचा लाभ जून पासून बंद झालेला आहे ना, जून 2025 पासून 26.34 लाख अर्जांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला आहे। म्हणजे तुमचा लाभ जो आहे, तुम्हाला जून पासून लाभ का भेटला नाही, तर तुमचा लाभ जो आहे तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला आहे, म्हणजे तुमचा थोडा थांबला आहे। कशा कारणामुळे, पात्र असलेल्या सुमारे 2.25 कोटी पात्र लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जून 2025 सन्मान निधी वितरित करण्यात आलेला आहे। ज्या बाकीच्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांना जून महिन्याचा लाभ भेटलेला आहे, परंतु तुम्ही स्थगित केलेला आहे। तुम्हाला का स्थगित केलेलं आहे या ठिकाणी पहा, तुम्हाला जे आहे ते तुम्हाला लाभ कधी भेटणार आहे हे पहा, लक्षात घ्या। तुम्हाला लाभ कधी भेटणार आहे हे दाखवतो। या ठिकाणी पहा, तात्पुरत्या स्वरूपात तुमचा लाभ जो आहे स्थगित केलेला आहे, परंतु तुम्हाला लाभ भेटणार आहे का, तर हे बघा, हे 26.34 लाख लाभार्थ्यांपैकी तुम्ही एक असणार आहात। तर त्या लाभार्थ्याची माहिती तुमच्या संबंधित जिल्हा अधिकाऱ्याकडून तुमची शहानिशा केली जाणार आहे की तुम्ही खरोखर पात्र आहात का। आणि जर तुम्ही खरोखर पात्र असाल तर जे तुम्ही पात्र असाल तर तुमची पात्र ठरलेली त्यांचा लाभ तुमचा शासनातर्फे पुन्हा सुरू करण्यात येईल असं सांगितलेलं आहे जाहीर, की तुमचा जो लाभ आहे, तुम्ही जर पात्र ठरलात तुमच्या जिल्हा अधिकाऱ्याकडून तुमची शहानिशा केली जाईल, तुम्ही पात्र आहात का। तर तुमची शहानिशा करून त्यापैकी जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांचा लाभ शासनातर्फे पुन्हा सुरू करण्यात येणार आहे। अशा प्रकारे तुम्हाला हे क्लिअर तुम्हाला तुमच्या ह्या व्हिडिओमध्ये माहिती भेटली आहे। नक्की लक्षात घ्या की तुम्ही तुमचं अकाउंट तुमचं कोणत्याही बँकेचं असू द्या, पोस्ट पेमेंट बँकेचं असू द्या किंवा स्टेट बँकेचं असू द्या किंवा बँक ऑफ इंडियाचं असू द्या किंवा अदर कुठल्या बँकेचं तुमचं बँक अकाउंट असू द्या, फक्त तुमचं महत्त्वाचं काय आहे की तुमच्या बँक अकाउंटला आधार लिंक असणं हे महत्त्वाचं आहे। सर्वात महत्त्वाचं ते आहे तुमचं जे आहे ते लाभ कशामुळे बंद केलेला आहे हे नक्की तुमच्या आता लक्षात आलं असेल की तुमचा लाभ जो आहे तात्पुरत्या स्वरूपात बंद केलेला आहे।
कारण की बऱ्याच लाडक्या बहिणींनी डुप्लिकेट पद्धतीने म्हणजेच सरकारची फसवणूक करून थोडक्यात जे इथे लाभ घेतलेला आहे आणि तुम्ही खरोखर लाभार्थी पात्र असाल तर तुमचा लाभ जो आहे तो पुन्हा सुरू करण्यात येणार आहे शासनातर्फे, याच्यात काही शंका नाहीये. हे नक्कीच तुमच्या लक्षात आलं आहे की तुमचा लाभ सुरू होणार आहे. तुमची आणखीन तुम्हाला गोष्ट तुमची बघणं गरजेचं आहे की कोणती गोष्ट बघणे गरजेचे आहे ते तुम्हाला थोडक्यात सांगतो. आता या ठिकाणी पहा, तुमच्या लक्षात आलं असेल की तुमचा लाभ कशामुळे बंद केलेला आहे, की तुमचा तात्पुरता लाभ बंद केलेला आहे तुमची पडताळणी करण्यापुरता. तुम्ही पण तुमची पडताळणी झाली, तुम्ही पात्र झालात की तुमचा शासनातर्फे पुन्हा लाभ सुरू होणार आहे, हे तुमच्या लक्षात आलं असेल. तर या ठिकाणी पहा, तुमचं आणखी लक्ष तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे. तुमच्या बऱ्याचशा लाडक्या बहिणीची कमेंट होती आणि बऱ्याचशा लाडक्या बहिणीचा प्रश्न पण आहे की आम्हाला आता ऑगस्ट महिन्याचा लाभ भेटणार आहे की नाही, कारण का आम्हाला जूनचा भेटला नाही, जुलैचा भेटला नाही. या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्हाला जे आहे ते लाभ जूनचा भेटला नाही आणि जुलैचा बी भेटला नाही, परंतु तुम्हाला जे आहे ते ऑगस्टचा भेटणार आहे का, ऑगस्टचा भेटणार आहे का. तर ऑगस्टचा भेटेल, पण त्याला एक कारण आहे. काय कारण आहे, तुम्हाला ऑगस्टचा कशामुळे भेटणार आहे या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो. जर तुमची पडताळणी झाली असेल तर तुम्हाला ऑगस्टचा महिन्याचा लाभ भेटणार आहे. आणि त्या पडताळणीमध्ये तुम्ही जर पात्र झाला असाल तर तुमची पडताळणी झाली असेल आणि तुम्ही त्या पडताळणीमध्ये जर पात्र झाला असाल तर तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा लाभ भेटेल. ऑगस्ट महिन्याचाच नाही तर पाठीमागचे 2 महिने जे गेले आहे तुम्हाला जून आणि जुलैचा लाभ भेटलेला नाहीये, त्या 2 महिन्याचा मिळून आणि ऑगस्टचा असे जे आहे ते तुम्हाला 4,500 रुपये भेटणार आहेत, फक्त तुमची पडताळणी झालेली असेल तर. आता पडताळणी झाली नाही झाली हे सांगता येणार नाहीये, कारण की त्याचा डाटा आणखीन प्रसिद्ध झालेला नाहीये, त्याची यादी आलेली नाहीये. ज्या लाडक्या बहिणींची ज्या पडताळणी झाली असेल त्यांना जे आहे त्या जून जुलैचा आणि ऑगस्टचा लाभ भेटणारच आहे. आणि ज्यांची पडताळणी अद्याप झालेली नाही त्यांना आणखीन काही दिवस वाट बघावं लागेल. ह्या हप्ता येईपर्यंत जर त्यांची पडताळणी झाली त्यांना सुद्धा हे पैसे येऊन जाणार आहेत. तर हे अशा प्रकारे तुम्हाला त्याचं गणित असणार आहे. तर या ठिकाणी पहा, तुम्हाला आणखी एक लक्षात घेणं गरजेचं आहे की तुम्ही काय करायचे, तुम्हाला लाभ भेटणार आहे की नाही हे तुम्ही आणखीन एक पद्धतीने पाहू शकतात. ती कोणती पद्धत आहे, तुम्हाला या ठिकाणी लॉग इन करायचं आहे. या ठिकाणी लॉग इन केलं तर या ठिकाणी पहा अर्जदार लॉग इन यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी पाहू शकतात, या ठिकाणी मी अर्जदार लॉग इन यावरती क्लिक करतो. तर अर्जदार लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी काय करायचं, तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि पासवर्ड टाकायचा आहे. तर मी मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकतो. आता मी मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकलेला आहे आणि मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी जे आहे आपल्याला कॅप्चा भरायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला वर या ठिकाणी कॅप्चा दिसत आहे, हे कॅप्चा तुम्हाला या ठिकाणी रिकाम्या जागेमध्ये भरायचा आहे. या ठिकाणी मी कॅप्चा बरोबर भरून घेतो. या ठिकाणी पाहू शकतात, या ठिकाणी पहा मी कॅप्चा भरलेला आहे. आता कॅप्चा भरल्यानंतर आपल्याला काय करायचे, लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे लॉग इनचं ऑप्शन आहे. तर लॉग इनवरती आपल्याला क्लिक करायचे. तुमचं या ठिकाणी तुम्हाला काय करताना या ठिकाणी मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकताना तुमचं जर पासवर्ड चुकला असेल तर पासवर्ड तुमचा विसरला असेल तर तुम्हाला काय करायचं, तुमचा पासवर्ड विसरला आहे यावरती क्लिक करायचं आणि तुमचा पासवर्ड नवीन तयार करायचा आहे. अशा प्रकारे तुमचा आता माझा पासवर्ड बरोबर आहे तर मी पासवर्ड मोबाईल नंबर आणि कॅप्चा टाकून लॉग इन वरती क्लिक करतो. तर लॉग इन वरती क्लिक केलं तर तुम्हाला या ठिकाणी पाहू शकतात लॉग इन जे आहे ते सक्सेसफुल असं येत आहे. या ठिकाणी पहा सक्सेसफुल लॉग इन येत आहे. सक्सेसफुल लॉग इन आल्यानंतर तुम्हाला हे तुमचं लॉग इन झालेलं आहे आणि लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी पहा तुम्हाला साईडला जे 3 रेषा दिसत आहेत, या ठिकाणी पहा 3 रेषा दिसत आहे, 3 रेषेवरती क्लिक करायचे. या ठिकाणी साईडला दिसते त्या 3 रेषेवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी यापूर्वी केलेले अर्ज या ठिकाणी दिसत आहेत, यापूर्वी केलेले अर्ज यावरती क्लिक करायचे. यावरती क्लिक केलं तर या ठिकाणी पहा तुम्हाला या ठिकाणी अप्रूव्ड असं ऑप्शन दिसणार आहे. या ठिकाणी जे मी हे अर्ज जो चेक करत आहे त्यांना पण जून आणि जुलैचा लाभ भेटलेला नाहीये, परंतु त्यांचं ऍप्लिकेशन स्टेटस जे आहे ते अप्रूव्ड आहे. तर अशा प्रकारे तुमचं अप्रूव्ड आहे का, अप्रूव्ड असेल तर तुम्हाला लाभ भेटणार आहे, तुम्ही पात्र आहात म्हणून समजा. फक्त तुमची पडताळणी सुरू आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी साईडला दिसत आहे संजय गांधी, हे संजय गांधी ऑप्शन दिसत आहे, त्याच्या खालच्या साईडला ऑप्शन दिसत आहे नो. अशा प्रकारे तुम्हाला नो असायला पाहिजे, कारण का आपल्याला संजय गांधी योजनेमधून लाभ भेटत नाहीये असं या ठिकाणी क्लिअर होते. तर अशा प्रकारे पाहिजे तुम्हाला या ठिकाणी पाहू शकतात. अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला हप्ता किती भेटला, केव्हा भेटला हे पण तुम्हाला पाहता येणार आहे. तुम्हाला ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, कोणता ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, म्हणजे तुम्हाला लाभ भेटलाय का नाही, किती हप्ते भेटले हे तुम्हाला पाहता येणार आहे. या ठिकाणी पहा किती हप्ते भेटलेत आणि किती तारखेला भेटले ते पण आपल्याला या ठिकाणी पाहता येते. किती तारखेला भेटले तर ते पण तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहे. या ठिकाणी टायमाला क्रेडिट झालेले आहेत. तर अशा प्रकारे तुम्हाला किती क्रेडिट झाले, कोणत्या तारखेला क्रेडिट झाले, तुम्हाला कोणत्या तारखेला तुमच्या बँकेमध्ये पैसे आलेत हे संपूर्ण A to Z अशा प्रकारे तुम्हाला पाहता येणार आहे. तर संपूर्ण तुम्हाला माहिती समजली असेल की आपल्याला कसं चेक करायचं, काय चेक करायचं हे संपूर्ण तुमच्या लक्षात नक्कीच आलं असेल. नक्कीच तुम्हाला माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मनामध्ये आणखी काही प्रश्न शंका असतील तर नक्कीच आम्हाला
कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. ह्या व्हिडिओ तुम्हाला मी संपूर्ण सांगितले की तुम्हाला जून जुलैचा लाभ भेटला नसेल तर कशामुळे भेटला नसेल, तुम्ही पात्र असून सुद्धा ते तुमचा लाभ जो आहे तो तात्पुरता बंद केलेला आहे. तुमचा तात्पुरता लाभ बंद कशामुळे केला की तुमची पडताळणी करण्यासाठी. पडताळणी झाली तर तुम्ही जर त्या पडताळणीमध्ये पात्र झालात तुमचा शासनातर्फे पुन्हा लाभ सुरू होणार आहे. हे पण तुमचं कन्फ्युजन जे आहे ते क्लिअर मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. ही माहिती तुम्हाला इम्पॉर्टंट थोडी पण माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मनामधील काय प्रश्न असतील ते मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला जून जुलैचा लाभ भेटला होता नव्हता ते पण कमेंटमध्ये सांगा. आणि ही इम्पॉर्टंट माहिती तुमच्या इतर लाडक्या बहिणींना, इतर मित्रांना शेअर करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.